धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर अण्णा पाटील आपल्यासोबत आहेत। सुधीर अण्णा आपल्या उपस्थितीत जो आहे तो शिवसेनेचा मेळावा आता पार पडतोय, कशा पद्धतीची आपण तयारी केलेली आहे? मुख्यमंत्री देखील जे आहे ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। खरं तर आजचा दिवस हा मी माझ्या जीवनातला एक आनंदाचा क्षण मानतो, कारण मी ज्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। मी 1989 साली आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता आणि त्या दिवसापासून माझ्यावर आदरणीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरित होऊन मी काम करत आलेलो आहे। आणि तदनंतर काही वर्षानं मातोश्रीवर ज्या काही हालचाली सुरू झाल्या आणि त्याच्यामुळं मला काही वर्ष शिवसेनेच्या बाहेर राहावं लागलं, परंतु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यावेळेस त्यांनी कामाची सुरुवात केली आणि गेल्या 2.5 वर्षामधलं त्यांचं काम पाहिल्यानंतर माझ्या मनाला असं सारखं वाटत होतं की आदरणीय एकनाथ शिंदे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन काम करत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण काही करून काम केलं पाहिजे। आणि त्या माध्यमातून गेल्या महिन्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला आणि परत एकदा मला असं वाटायला लागलं की आपण बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आपण आज काम करत आहोत। आणि त्या पद्धतीनं त्या दिवशी आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी मला सांगितलं की मला काहीही करून या धाराशिव कळंब मतदारसंघातील जो गद्दार आमदार कैलास पाटील आहे त्याला या ठिकाणी आपल्याला निवडणुकीमध्ये हरवायचं आहे। त्या दिवशी मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना शब्द दिला की साहेब आपण काळजी करू नका, या जिल्ह्यामध्ये गेले मी 27 वर्षे शिवसेनेचे काम करतो आहे, मला प्रत्येक गावातील शिवसैनिक प्रत्येक गावातील कार्यकर्ता मला माहीत आहे आणि या मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाचा उमेदवार आपल्या संकल्पनेनुसार आणण्याचा मानस माझा आहे। आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो, वचन देतो की या धाराशिव कळंब मतदारसंघामध्ये खरं तर ह्या पारंपरिक धनुष्यबाणाचा मतदार आहे आणि या मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाचाच उमेदवार निवडून आणण्याची मी ग्वाही देतो आणि त्या पद्धतीनं मी इच्छुक आहे, माझी मागणी आहे। परंतु कुणीही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी कुणीही उमेदवार दिला धनुष्यबाणाचा तो निवडून आणण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे। अण्णा, आपण देखील जे आहे त्या धाराशिव कळंब मतदारसंघात इच्छुक आहात, आपण त्या पद्धतीनं तयारी देखील केलेली आहे, काय सांगाल? मी इच्छुक आहे, परंतु ज्या पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं शब्द किंवा प्रमाण आम्ही मानून खाली काम करायचो, त्याच पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा घेऊन जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे काम करत आहेत त्यांना माझी मागणी आहे। मागणी असण्याबद्दल काही सगळ्याचीच मागणी असू शकते, परंतु या मतदारसंघामध्ये धाराशिव कळंब मतदारसंघामध्ये की आजपर्यंत धनुष्यबाणाचाच आमदार राहिलेला आहे आणि धनुष्यबाणाचाच आमदार यावेळेस निवडून आणून जो गद्दार कैलास पाटील आहे त्याला आम्ही हरवल्याशिवाय पराभव केल्याशिवाय सोडणार नाही, आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगतो आहे। धाराशिव कळंब मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये मला उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत। वसीम अत्तार, धाराशिव।